बटाटा कोणताही असू द्या, वेफर्सचा असू द्या किंवा इंदोरी असू द्या किंवा भाजीचा असू द्या, परंतु याची टेक्निक जर तुम्हाला एकदा कळली ना तर चिप्स तुमचे भारीच होणार आहेत बघा. हे जे वर्षभर वाळवण्याचे वेफर्स आहेत ना खूप छान लागतात, अप्रतिम आणि चविष्ट लागतात. तर आपण व्हिडिओमध्ये बघूया की मी तर कुठली कुठली ट्रिक वापरलेली आहे. तर हॅलो फ्रेंड्स, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु व्हिडिओ बघताना प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईकचे बटन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. तर हे वेफर्स अतिशय पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत होण्यासाठी काय केलं पाहिजे त्याचे आपण ट्रिक आज बघणार आहोत. तर हे बटाट्याचे वेफर्स खूप छान होतात, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. तर हा बटाटा मी इथे घेतलेला आहे बघा 1 किलो, आणि हा आहे भाजीचा बटाटा. हा कुठलाही चिप्सचा किंवा वेफर्सचा बटाटा नाही आहे, जो पण मिळाला मी तोच घेतलेला आहे. फक्त एवढंच आहे की हा बटाटा मोठा घ्यायचा आहे, लांबोळके आकाराचा घ्यायचा आहे. त्यामुळे बटाट्याचे वेफर्स हे लांबोळके होतात आणि तळताना खूप छान पटकन फुलतात आणि मोठे देखील होतात. तर सर्वप्रथम आपण काय केलं की याला पाण्यात भिजवलेलं आहे 1 तास, म्हणजे बटाटे कडक होतात, त्याची मातीसुद्धा ऑटोमॅटिक निघून जाते. आता आपण यंत्राच्या सहाय्याने बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि ते बटाटे लगेचच पाण्यात घालायचे आहे, कारण की ते काळ्या पडण्याची किंवा लाल पडण्याची खूप शक्यता असते. बटाट्याचे चिप्स लाल होऊ नये म्हणून आपण परातीत पाणी घेतलेलं आहे. आता आपण बटाट्याचे चिप्स आपण करून घेणार आहोत. तर बटाटा हा असा उभा धरायचा आहे. उभा धरल्यामुळे काय होईल की आपले जे बटाट्याचे चिप्स आहेत ते छानपैकी मोठे मोठे होणार आहेत. आणि गोल चिप्स हवे असेल तर मात्र बटाटा हा उभा धरायचा आहे. आणि बटाटा किसताना हा खूप हळूवारपणे आणि एकदा बटाटा पुढे सरकवल्यानंतर पुन्हा मागे नाही आणायचा, नाहीतर बटाट्याचे जे काप आहेत ते अर्धवटच होतात आणि शिवाय पातळ देखील पडतात. म्हणून अगदी स्लोली आपण बटाट्याचे जे काप आहेत ते आपण किसून घ्यायचे आहेत. तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे बघा. अगदी हळूवारपणे हे असं पुढे पुढे सरकत जायचं आहे, म्हणजेच बटाट्याचे काप हे जाडसर मीडियम आकाराचे होतात. अतिशय कागदासारखे बारीक काप जर तुमचे झाले तर उन्हात टाकल्यानंतर ते वाळतात आणि वाळल्यानंतर ते पुन्हा बारीक होतात. आणि तळताना तर ते खूपच जळतात किंवा लालसर होतात. त्यामुळे बारीक काप न करता, अगदी पातळ कागदासारखे काप न करता अगदी मीडियम आकाराचेच काप करायचे आहेत. ते कसे करणार आहात तर तुम्ही हळूवारपणे किसायचं आहे. बटाटा जो आहे तो पुढे सरकवायचा, पण मागे नाही घ्यायचा, त्याला तिथंच थांबवायचं आणि मग हात उचलून मग बटाटा किसून घ्यायचा. अशा प्रकारे वेफर्स तुम्ही पाहू शकता बटाट्याचे किती छान झालेले आहेत बघा. अगदी मिडियम आकारामध्येच आपण हे काप करून घेतलेले आहेत किंवा बटाटे किसून घेतलेले आहेत. आता आपण दुसऱ्या बाजूने देखील तुम्हाला चिप्स दाखवत आहे बघा कसे पडतात. तर हे आहे नागमोडी किंवा रेशनवाले चिप्स. तर हे यंत्र इथे वापरायचं आहे. हे खूप छान असे रेशनवाले चिप्स इथे बनतात, ते देखील तुम्ही करू शकतात. अशा प्रकारे आपले चिप्स खूप छान पाडून झालेले आहेत. अगदी शेवटपर्यंत बटाटा बघा असं छानपैकी किसून घ्यायचा आहे लांबवळ का. बघा किती छान लेअरमध्ये अगदी एकसारखे आपले वेफर्स इथे तयार झालेले आहेत. आता तुम्ही इथे पाणी बघू शकता. हे जे स्टार्च आहे बघा बटाट्याचा तो सगळा या पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता आपण तुरटी घेतलेली आहे बघा. ही तुरटी फक्त ह्या पाण्यामध्ये छानपैकी अशी फिरवून घ्यायची आहे 2 ते 3 वेळेस. आणि 2 तास आपण हे बटाट्याचे जे काप आहेत ते पाण्यामध्ये ह्या भिजू द्यायचे आहेत. इथे आपण 1 किलोचे वेफर्स करत असल्यामुळे आपण 2 ते 3 तासच आपण हे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. जर तुम्ही 5 किलोचे करणार असाल वेफर्स तर तुम्ही रात्रभर ते मोठ्या पातेल्यामध्ये आणि भरपूर पाण्यामध्ये ते भिजू द्यायचे आहेत आणि त्यामुळे अगदी थोडीशी तुरटी फिरवून घ्यायची आहे. तेव्हाच त्याचं स्टार्च हे पूर्णपणे रात्रभरातून पाण्यामध्ये खाली बसून जाईल आणि पांढरे तुमचे वेफर्स तयार होतील. कमी प्रमाणात वेफर्स करत असाल तर मात्र कमी तास ठेवलं तरी चालेल. जर तुम्ही अगदी कमी वेळ धुतलं तर ह्याच्यामध्ये तुरटीचा अंश राहून जातो आणि तुरटीमुळेच हे चिप्स आहे जे आपले वेफर्स ते लालसर होतात. हे पण एक मुख्य कारण आहे की ते लाल होतात. त्यामुळे तुरटीचे पाणी सगळं निघून जायला पाहिजे म्हणून हे जवळपास 5 वेळेस आपण धुणार आहोत. आता या परातीमधून मी एका टपामध्ये हे वेफर्स टाकून घेतलेले आहेत, म्हणजे खूप छान स्वच्छ निघतील. आता तुरटीमुळे ह्या परातीमध्ये पूर्णपणे गाळ जमा झालेला आहे, ते स्वच्छ निघायला हवेत म्हणून आपण दुसऱ्या टपात टाकून घ्यायचे आहे. किंवा कुठल्याही मोठ्या भांड्यात टाकल्यामुळे काय की हे मोकळे स्वच्छ काही धुतले जातात, याची पूर्ण स्टार्च हे निघून जातं, पांढरे शुभ्र देखील होतात बघा. हे आता बघा हे स्वच्छ पाणी दिसत आहे, तर तोपर्यंतच आपण धुत राहायचे आहे जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही. आता लगेचच आपण हे चिप्स हे धुतले ते आपण शिजवायला घेत आहोत. त्यासाठी इथे मोठं भांडं तुम्ही वापरायचं आहे. इथे मी मोठी कढई वापरत आहे आणि इथे भरपूर पाणी घालायचं. इथे मी जगभर पाणी घातलेलं आहे आणि 1 किलोचे चिप्स असल्यामुळे मी 2 वेळेस इथे मी करणार आहे. तर आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ टाकल्यानंतर आपण चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आणि आपण चव बघणार आहोत. चव याच्यासाठी बघायची की आपण चिप्स जर शिजल्यानंतर ते आपण मीठ काढू शकत नाही, म्हणून प्रथमच आपण पाण्याची चव बघायची आहे. त्यानंतरच आपण त्यामध्ये बटाट्याचे चिप्स टाकायचे आहे, म्हणजे आपण मीठ कमी झाल्यास पुन्हा वाढवू शकतो. आता पाण्याला उकळी येण्यासाठी आपण यावर झाकण ठेवलेलं आहे. आता बघा 2 ते 3 मिनिटांमध्ये उकळी आलेली आहे. गॅस खालून मोठाच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरच आपण हे चिप्स शिजवणार आहोत. यामध्ये आता आपण चिप्स टाकून घेतलेले आहेत आणि पुढेच तोपर्यंत पाणी आपण याच्यात घालायचं आहे, म्हणजे पाणी भरपूर असेल तर चिप्स सगळ्या बाजूने खूप छान शिजतात. जवळपास ते 50 ते 60% त्यांना शिजू द्यायचं आहे. थोडीशी कच्ची राहू द्यायची आहे, तसेच चिप्स खूप छान बनतात. मोजून 4 मिनिटं शिजवा की समजेल तुम्हाला की चिप्स शिजले आहेत की नाही.
तुम्ही बघू शकता हे चिप्स खूप ट्रान्सपरंट असे झालेले आहेत. ट्रान्सपरंट झाले म्हणजे समजायचं की चिप्स शिजलेले आहेत. आता एक चिप्स तुम्हाला मी दाखवत आहे की कसं झालेलं आहे. हा खूप गरम असल्यामुळे आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतरच तुम्हाला मी दाखवते की हे कसे झालेले आहेत. तुम्ही आता बघू शकता हातावरती मी चिप्स घेतलेला आहे की ते ट्रान्सपरंट झालेला आहे. आता याला आपण फोल्ड करून बघूया. बघा याचं तुकडं पडत नाही आहे, म्हणजेच हे चिप्स खूप छान झालेले आहेत. शिवाय आपण नखाने पण दाबून बघू शकतो तरी पण हे चिप्स झालेले आहेत असं आपल्याला बरोबर समजतं. तर आता आपण खालून गॅस बंद करायचा आहे आणि आपण जो काही झारा असेल तुमच्याकडे झाऱ्यामधून आपण एका चाळणीमध्ये चिप्स काढून घ्यायचे आहे, म्हणजे सगळं पाणी छान निघून जातं. आता जे उरलेलं पाणी आहे ते सुद्धा आपण वापरणार नाही आहे. तिथे आपण स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, कारण स्टार्च थोडंफार बटाट्याचं उतरलेलं असतं, त्यामध्ये पाणी पुन्हा वापरायचं नाही आहे. आपण दुसरं पाणी आता इथे घेत आहोत. तर यामध्ये सुद्धा चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि ह्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मंद गॅसवर ते पाणी उकळू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आता हे काही चिप्स आहेत, वेफर्स आहेत ते आपण वाळत घालूया. तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तुम्ही हे घरात घातले तरी चालेल, किंवा गॅलरी असेल गारे थोडीफार तरी ऊन येतच तिथं तुम्ही घातलं तरी चालेल. ते आपण चिप्स आता वाळत घालणार आहोत. एका बेडशीटवरती, कॉटनचं बेडशीट असेल तर चांगलंच आहे, त्यावरती आपण हे वाळत घालायचं आहे, किंवा साडीवर टाकलं तरी चालेल. आणि हे काय करायचं, चाळणीतून खाली काढून घ्यायचे बेडशीटवरती, म्हणजे काय होतं का थंड व्हायला पटकन मदत होते. आणि गरम गरम तर आपण ते वाळत घालू शकत नाही, मग थंड थोडंसं होऊ द्यायचं आहे आणि मगच एक एक करून हे चिप्स वाळत घालायचे आहे. अगदी सुटसुटीत टाकायच्या एकावर. जर हे बटाट्याचे चिप्स पडले तर हे चिपकतात एकमेकांना. तुम्ही बघू शकता किती ट्रान्सपरंट असं आपले चिप्स इथे तयार झालेलं आहे आणि आपले चिप्स सगळे वाळत टाकून झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे बघा. आता सकाळपर्यंत मी चिप्स तसेच राहू दिले होते. आता सकाळी बघा कोवळ्या उन्हामध्ये हे चिप्स बघा मी दाखवत आहे तुम्हाला किती सुंदर झालेले आहेत आणि सुकून गेलेत पूर्णपणे छान, आणि आवाज देखील बघा तुम्ही त्याचा किती छान येत आहे. आता हे चिप्स आपण परातीत काढून घेतलेले आहेत. तुम्हाला थोडेसे तळून दाखवत आहे बघा. तिला टाकताबरोबर ते छान फुलत आहेत आणि पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात. वेफर्स पांढरे शुभ्र व्हावेत, लाल होऊ नये म्हणून मी काय काळजी घेतली आहे ते तुम्हाला अनुभवानुसार सांगत आहे. त्यामुळे ह्या टिप्स तुम्ही पूर्ण फॉलो करा. तर बटाट्याचे वेफर्स पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण ते पाण्यात भिजवून ठेवतो तेव्हाच फक्त तुरटीचा वापर करा. तर आपण चिप्स शिजवतो त्यावेळेस तुम्ही तुरटीचा वापर करू नका. एवढंच एक तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगते, कारण की आपण म्हणतो की तुरटीचा वापर केल्याने पांढरे शुभ्र होतात, तर तसं नाही आहे. तुरटी जर जास्त झाली तर ते चिप्ससुद्धा लाल होऊ शकतात, हे सुद्धा एक कारण आहे. दुसरं म्हणजे बटाट्याचे चिप्स जेव्हा आपण पाडतो त्यावेळेस ते खूप पतले कागदासारखे पाडू नका, तेव्हासुद्धा ते लालसर होतात. ते अगदी मीडियम आकारातच पाडले पाहिजे, ते पण एक दुसरं कारण आहे लाल होण्याचं. आणि तिसरं म्हणजे आपण जेव्हा चिप्स तळतो त्यावेळेस गॅस हा खूपच मंद पाहिजे, गॅस मोठा नको, गॅसची फ्लेम मोठी नको. आणि दुसरं म्हणजे तिला टाकतावर चिप्स पटापट फुलायला लागतात आणि पटकन आपल्याला जमत नाही. त्यामुळे काय करायचं की आपण इथे चिमटा वापरायचा आहे. स्लो फ्लेमवरती आपण चिप्स तळून घ्यायचे, तेव्हाच ते चिप्स आपले पांढरे शुभ्र होतात आणि खायलासुद्धा मजा येते. आता आपण या वेफर्सवरती थोडंसं तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकायची गरज नाही, फक्त तिखटच टाकून घ्यायचं आहे. असे चविष्ट आणि भन्नाट असे आपले वेफर्स झालेले आहेत. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा व्हिडिओला. त्याचबरोबर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये चिप्स किती पांढरा शुभ्र आणि छान दिसत आहे बघा. बघता क्षणी वाटते की खुसखुशीत हा चिप्स लागणार आहे. तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे बघा. आता तुम्हाला आवाज देखील ऐकते बघा मी, किती छान क्रंची असा आवाज आलेला आहे. तर अशा प्रकारे आपले छान मोठे मोठे आणि पांढरे शुभ्र आणि क्रंची असे चिप्स तयार झालेले आहेत. तुम्ही अगदी लहानपासून मोठ्यांना किंवा तोंडात विरघळणार किंवा म्हातारे माणूस देखील खाऊ शकतील असे चिप्स इथं बनलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.